तर मित्रांनो आपल्या समोर आहे आवी दादा आणि लखन। आज आपण लखन विषयी दोन शब्द विचारू। आपल्या पुसेगाव हिंदकेसरी मानाचं मैदान म्हणजे पूर्ण महाराष्ट्रात भारतभर पंढरीची वारी म्हणतात त्याला। मग त्या मैदानात आपल्या लखनचा आणि दुसरा कोणता नंदी होता सर्जाचा म्हणजे 2 नंबरचे मानकरी झालेले आहेत। तर त्यांची आपण मुलाखत घेऊ, तुम्ही नक्कीच बघा। दादा काय बोलाल आजच्या गुलालाबद्दल? गुलाल भेटला सगळ्यात म्हणजे मोठ्या मैदानात गुलाल झाला, याच गुलालाची अपेक्षा होती आम्हाला। नक्कीच दादा, हा या मैदानात म्हणजे प्रत्येकाला जरी 10व्या नंबर तरी आले तरी प्रत्येकाला या गुलालाची खूप अपेक्षा होती, कारण हे हिंदकेसरी मानाचे किताबाचे मेन मैदान मानले जाते। दादा म्हणजे लखनकडनं आज तुम्हाला वेगळीच अपेक्षा असेल? अपेक्षा भरपूर होत्या, काय अडचण नाही, हेच गुलालाची अपेक्षा होती। आता ते गुलाल पण झालाय, म्हणजे खूप आनंद होता। पब्लिकनी पूर्णपणे म्हणजे असं लखनवरती खूप लक्ष होता, कारण आता मागेच तुम्ही बघा ना फॉर्च्युनरचा एवढा मोठा मानाचं मैदान त्याने आता काय उगाच टाकाटाकी झालंय, काय असं काही 2 छकड्यांनी काय फुटात 2 फुटात झालेलं आहे, तेवढा चालतो जाता काय करणार। आपला फॉर्च्युनरचा मानकरी झालेला लखन त्याच्यानंतर लगेच वडकी मैदानाला तिथे सुद्धा त्यांनी नंबर केला। याचा एक म्हणजे वेगळाच वेग दिसतोय ना आता महाराष्ट्रात, म्हणजे वेगळाच चर्चेत आले। काय बोलाल दादा आपल्या लखन विषयी? चांगला बोलतो बैल, मोठ्या मापाचा आहे, न्यूजला सुद्धा आले। दादा काय बोलाल या आनंदाविषयी? आम्हाला भरपूर त्या बैलांनी काही ते मस्त भरपूर नाव केलं त्याने आमचं, आणि अशा कुठंच म्हणजे ठेवलं नाही की त्याने अपेक्षा आमची की बाबा इथं राहिली म्हणून। त्या दिवशी मी एक व्हिडिओ बघितला, त्याच्यात तुम्ही कोणते महाराज होते तिकडे आपल्या लखनला मान दिलता, म्हणजे नक्की तो मान देण्याचं कारण काय होते? म्हणजे त्याने समजा फॉर्च्युनरचं मैदान घेतलं आणि हिंदकेसरीचा पण किताब घेतला होता, त्याच्यामुळं आम्हाला तिथं हे केलं होतं, फोन केला होता त्याने आणि तिथं सत्कार केला बैलांचा। लखन मुला आज पूर्ण महाराष्ट्र ओळखते, तुम्हाला काय वाटतं? बैलामुळेच ओळखते, असं कोण ओळखणार आहे? आज बैल उद्या कमी पळायचा झाला तर कोणी विचारत पण नाही। नाही दादा, असं काय नसतो बैल, असं काय नाही नंदी आता एकदा नंदीने नाव कमवलंय तो तुमचा कायम आता चर्चेत राहणार। जसा उदाहरणार्थ आपला मोठा लक्ष, आता तो कधी पालायचा बंद झाला, पण त्याचा एक जो नाव कमवलेला होता तो तुम्ही बघता ना आता। बैलाचं म्हणजे आपल्या नंदीचं महादेवांचं नाव राहतोच आणि मालकाचं सुद्धा राहतो दादा। मालकाचं राहतो असं काय नाही, पण ज्यावेळेस बैल आपला दुसरा बैल पळायला चालू होईल ना तर कोणी ओळखत पण नाही बैल एकदा यायला। तर मित्रांनो तुम्हाला दाखवतो हिंदकेसरी मैदानाची सेवागिरी महाराजांची एक मानाची ढाल आहे ती भेटले, तर याचा एक आनंद वेगळाच वाटतो। दादा कोण हा तुमचा? गणामामाचा मुलगा आहे, हा गणामामाचा मुलगा आमचा। तर बाबू कसं वाटतं तुला आज ही ढाल पकडून? आनंद वाटतो। तर मित्रांनो आपल्या म्हणजे नंदीला पैरा होता आपला शेठ पडके, पंढरी शेठ पडके यांचा दादा सरकारचा। तर दादा म्हणजे हा पैरा अचानक कसा काय तुमच्याशी जुळून आलता? नाही, हा पायरा मायनीच्या मैदानातच झालेला। हा मायनीच्या मैदानात 1 नंबर केला होता, तिथंच पायरा झालेला। म्हणजे 1 नंबर केल्यानंतर त्यांनी विचारलं का तुम्ही विचारलं? नाही, काय आता गाडी पडल्यावर आपण असं वाटते ना, गाडी पडल्यावर पुढे वाटत नाही गाडी आम्हाला। हा मग दादा नक्की कॉल तेही केलता का तुम्ही केलता? काय मैदानातच आमचं झालेलं, मैदानातच। हो। तर काय बोलाल आपल्या दादा सरकारच्या नंदीविषयी? ते बैल बी चांगला आहे, 1 नंबर पळाला वाटतं। 1 नंबर बालाला त्याचा वेग तर खूपच होता, आणि दादा सरकारचे जे दादा आहेत आता जे ज्यांच्या नावाने चालू आहेत ते स्वतः आज मैदानात होते ना, एक वेगळंच ते आल्यानंतर एक आपल्याला पंढरी शेठ फडके साहेब यांची एक वेगळीच आठवण झाली मैदानात। काय बोलाल तुम्ही? काय नाही, ते जर असते तर अजून हे झालं असतं, 1 नंबर मजा आली असते। मित्रांनो नक्कीच पूर्ण मैदानात म्हणजे त्यांना सुद्धा मिस केलं, आणि आज ही ढाल बघण्यासाठी ते असते तर त्यांना सुद्धा एक वेगळाच आनंद भेटला असता। आता दादा ते नंदी गेला का? हो, ते नंदी तो गेला, तर ते दादा काय बोलले का? ते थांबले नाही का? नाही, ते आहे तिथं थांबलेत आमच्यासाठी। ते थांबलेत का? तुम्ही नक्की म्हणजे खरेदी कुठून केलता? जालन्यापासून कारला गावातला, जालनापासून कारला गावाकडून। तर दादा नक्की म्हणजे तुम्ही आनंदी आदत असताना घेतला का नंतर? चौसा असताना घेतला। हा चौसा असताना चौसा असताना घेतला, तेव्हा आनंदी पळायचा का?
हा टॉपला पळायचा. कोणत्या असं मार्केटमधून म्हणजे खरेदी केलं का कोणत्या मालकाकडून? पळायचा इकडे. हा आमच्या तिकडे सेकंदला पळायचा. सेकंदला बदलायचा. तर तुम्ही अचानक तिथे कसं काय पोहोचले? पोहोचले ना, आम्ही रोज बघतो सेकंद. आमच्याकडे मी सेकंदलाच असतो ना. सेकंदलाच असतं आता सुद्धा तिकडे सेकंदलाच हो, असतं. सेकंदला. मग तिकडे कसं काय असतं त्याचं हे? काय सेकंदला बी चालू आहे. चालू आहे. मग तिकडे काही नंबर वगैरे कसं काय एक असतं? नंबरच आहे. एक नंबरच आहे. तर दादा तुम्ही घेतल्यापासून आपल्या यांनी म्हणजे टोटल किती गुलाल मिळवले टोटल? असं आठवत बी नाही आता किती केले ते. आठवत पण हो. नाही. मित्रांनो जिथं जाईल बघा. तिथं एक नंबर केला. हा जिथं जाईन आमच्या इकडे तिथं एक नंबर केला. सेकंद मध्ये तर यांनीच एक नंबर केलाय. सेकंद मध्ये गाव नाही की त्यांनी नंबर नाही केला. पक्कन आहे. ह्यो कधी असा बिंजोडला उतरवलंय का? हा बिंजोडला बी पळाला. कुठे? आकाश शेटरावच्या इथं. आकाश शेट राऊत. मग आज आकाश शेट राऊत मैदानात होते का? नाही बैल होते त्यांची. मग बिंजोडला म्हणजे त्यांच्या कोणत्या नंदी सोबत पलवलेला? आता तसं तर पाहिलं तर 2-3 नंदी बरं पळाला. कोणता का कोणता? भुंगा बरं पळाला. हा त्याच्यानंतर त्या ह्याच्यावर बी पळाला सुंदर बरं. काठावरती तर त्यांचं नाव आहेच. आता मुंबईला दिसण्याची प्रेक्षकांची इच्छा आहे, काय बोलाल? मुंबईत बी जाणार बैल. तरी कधी दिसणार दादा मुंबई? आता लवकरच आहे. आता आम्हाला सुद्धा ओढ लागले का हा नंदी आमच्या मुंबईमध्ये यावा. नाही येणार मुंबईला बैल. दादाला आपल्याकडनं खूप खूप शुभेच्छा देऊ आणि पूर्ण त्याचे हे मित्र आणि साथकरी जे कष्ट घेतात त्यांच्याशिवाय काहीच होऊ शकत नाही. त्यांना सुद्धा दाखवतो मित्रांनो ना. तुम्ही आपण बघू शकता आपल्या लखनला जवळून दादांनी चांगली मुलाखत दिली. आता कालोख झालता तरी. तर मित्रांनो आपला लखन निघाला घरी जायला.